तंत्रज्ञानामध्ये जर बघितलं युद्धाच्यासाठी तर 7 प्रकारचे क्लस्टर हे DRDOचे काम करतात. त्याच्यामध्ये एरोनॉटिकल सिस्टीम साठी एक क्लस्टर काम करतं. एका क्लस्टरमध्ये 8 ते 10 संस्था किंवा प्रयोगशाळा त्याच्यावरती काम करत असतात. असं त्याचं बेंगलोरला मुख्यालय आहे. आर्मामेंट अँड कम्बॅट इंजिनिअरिंग क्लस्टर जे आहे ते पुण्यामध्ये त्याचं मुख्यालय आहे आणि सगळी शस्त्रास्त्र पद्धतीचा जो भाग आहे तो तिथं वेगवेगळ्या पद्धतीने होतो. त्या क्लस्टरमध्ये सुद्धा 12 लॅब आहेत. तिसरं क्लस्टर जे आहे ते हैदराबादला मुख्यालय असणारं मिसाइल्स अँड स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स अशा पद्धतीचं क्लस्टर आहे. तिथं सर्व प्रकारच्या क्षेपणास्त्रांचं नियोजन, इंटिग्रेशन, त्याचं वापर, त्याचं संशोधन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. चौथा भाग म्हणजे सध्याचं युग हे इलेक्ट्रॉनिक्स आणि ह्याच्यामध्ये असल्यामुळं स्मार्ट, AI, सायबर या सगळ्या गोष्टीचं इंटिग्रेशन आताच्या या सगळ्या सिस्टीम मध्ये केलेलं असल्यामुळं इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम असं क्लस्टर बेंगलोरला त्याचं मुख्यालय आहे. आपल्याला माहित असेल की युद्ध करत असताना केवळ शस्त्रास्त्र लागतात असं नाही, तर लाईफ सायन्सेस ह्याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती गरज असते. लाईफ सायन्सेसचा आपण 5 वर्षापूर्वी अनुभव घेतला. कोविडच्या महामारीने सगळं जग त्रस्त होतं. भारत सुद्धा काही सुटला नव्हता, पण त्याला भारताने खूप चांगल्या पद्धतीने तोंड दिलं आणि ज्याला NBC क्लास ऑफ वेपन्स म्हणलं जातं, न्यूक्लिअर, बायोलॉजिकल आणि केमिकल, अशा NBC क्लास ऑफ वेपन सिस्टीमला एक प्रतिबंध म्हणून, म्हणजे तुम्हाला सांगतो की 1945च्या दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने फॅटमॅन अँड लिटिल बॉय अशा नावाचे 2 अणुबॉम्ब 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवरती टाकले होते आणि ती शहरं बेचिराख झाली होती. लक्षावधी लोक मारले गेले होते, लक्षावधी लोक इंज्युअर्ड झाले होते आणि विकृत त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा ती विकृती येते का काय अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली होती. आणि ती भयानकता बघून जगामधले सगळे देश एकत्र आले जिनेवाला आणि जिनेवानी करार केला की हे भयानक आहे, हे एके दिवशी पृथ्वीचा सर्वनाश करेल आणि अशी सर्वनाश टाळण्यासाठी सर्वांनी अशी शस्त्रास्त्र वापरली नाहीत पाहिजे. त्याच्यामध्ये बायोलॉजिकल अशा पद्धतीचं पण एक शस्त्र आहे. जसं न्यूक्लिअरचं आहे तसं कोविडच्या काळात आपण बघितलं की डिफेन्स एक्सपर्ट म्हणून मला असं वाटतं ते जे चीनने असं कधीच सांगितलं नाही की हे आम्ही युद्ध केलंय, पण त्यांनी ही छोटी लिटमस सारखी टेस्ट घेतली असं माझा जे स्ट्रॅटेजीमध्ये आणि ह्याच्यामध्ये काम करतात त्या सगळ्यांचा अंदाज आहे की इट इज अ बायोलॉजिकल वॉरफेअर. म्हणजे ते वॉरफेअरच होतं, सगळ्या जगाला त्रस्त करून सोडलं होतं. मोठ्या प्रमाणावरती त्याचे परिणाम आपण बघितले. असं त्याच्यावरती काम करणाऱ्या 15 लॅब ह्या DRDOच्या दिल्लीमध्ये त्याचं लाईफ सायन्सेस वरती हे आहे. आणि एक काळ असं होतं की साधं N95 सारखं मास्क असेल, PPE किट सारख्या गोष्टी असतील त्या आपण परदेशात आणत होतो. आज कोट्यावधीच्या संख्येने आपण त्या आता स्वतःसाठी तर वापरतोच, पण परदेशातही एक्सपोर्ट करायला सुरुवात केलेली. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.